Good afternoon class. Today we will see medical surgical nursing. In that subject we will see cardiovascular disorder. In this cardiovascular disorder we will see deep vein thrombosis. So first step, introduction about the DVT. DVT means deep vein thrombosis. Deep vein thrombosis is a part of condition called venous thromboembolism. Deep vein thrombosis occurs when blood clot, त्यालाच काय बोलतात, thrombus, forms in one or more deep veins in the body, usually in the legs. डीप वेन थ्रोम्बोसिसमध्ये काय होतं, एम्बोलिसिस होतं, कशाचं, वेनसचं. डीप वेन थ्रोम्बोसिसमध्ये काय होतं, ब्लड क्लॉट तयार होतात. कुठे ब्लड क्लॉट तयार कसे होते, एक किंवा एक पेशी असतं, कशामध्ये, वेन्समध्ये. स्पेशली कुठल्या वेन्समध्ये, लेगच्या वेन्समध्ये. डीप वेन थ्रोम्बोसिस कॅन युजली कॉज लेग पेन. डीप वेन थ्रोम्बोसिसमुळे काय होतं, लेग पेन होतं, स्वेलिंग होतात लेग्स, आणि मे ऑक्युअर विदाउट एनी सिम्टम्स. हा लेग पेन होता नाही किंवा स्वेलिंग होता नाही किंवा DVT होता नाही, त्याच्या आधी आपल्याला कुठल्याच पेशंटमध्ये सायन्स किंवा सिम्टम्स दिसत नाहीत. डीप वेन थ्रोम्बोसिस इज अ सिरियस कंडिशन बिकॉज ब्लड क्लॉट इन वेन कॅन ब्रेक लूज, ट्रॅव्हल थ्रू द ब्लडस्ट्रीम अँड ऑब्स्ट्रक्ट द लंग्स अँड ब्लॉकिंग द ब्लड फ्लो. जर डीप वेन थ्रोम्बोसिस हा सिव्हिअर, एक्स्ट्रीम सिव्हिअर लेवलवरती जर असेल, त्या कंडिशनला रिस्की होऊन जातो पेशंटसाठी. तर कशा पद्धतीने जे क्लॉट्स आहेत ते थ्रू वेन्स, हार्टच्या, लंग्सच्या वेन्समध्ये जाऊ शकतात आणि तिथे जाऊन ते डिपॉझिट होऊन तिथे ब्लॉकेज करू शकतात. ब्लॉकेजमुळे काय होईल, ऑक्सिजन आणि ब्लड फ्लो सफिशियंट अमाऊंटमध्ये होणार नाही. तर हे होते इंट्रो. देणे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स. क्लिनिकल मॅनिफेस्टेशनमध्ये काय दिसलं, पहिल्यांदा आपल्याला एडिमा. एडिमा कसा असतो, विथ ऑब्स्ट्रक्शन ऑफ द डीप वेन comes edema and swelling of the extremity because outflow of the venous blood is inhibited. एडिमा कशामुळे होतो, ऑब्स्ट्रक्शन होतं कशा, डीप वेनमध्ये. कशामुळे, एडिमामुळे, स्वेलिंगमुळे अँड स्वेलिंगमुळे. त्याच्यामुळे जो ब्लड फ्लो आहे तो इनिबिट होतो वेन्समधला. देन टेंडरनेस. टेंडरनेस विच युजली ऑकर्स लेटर इज प्रोड्यूस्ड बाय इन्फ्लामेशन ऑफ द वेन wall and can detected by the gently palpating the affected extremities. तर जे लेग्स आहेत, ज्या ठिकाणी डीप वेन थ्रोम्बोसिस झालेले आहेत, ते आपल्याला टेंडरनेस, कडकपणा दिसून येतो. इन पल्मोनरी एम्बोलस. In some cases, signs and symptoms of the pulmonary embolus are the first indication of the DVT. पल्मोनरी एम्बोलस हे काय, साईन अँड सिम्टम्स आहे पल्मोनरी एम्बोलस, कशाचं, DVTचं. देन दुसरं आहे फ्लेमिगॅसिया सेरुलिनाडोनल्स, also called as a massive iliofemoral vein thrombosis. The extremity become massively swollen and tense and painful and cool to touch. सेल्युलर मॅसिव्ह इलिओफेमोरल वेन्समध्ये काय होतं, जे एक्स्ट्रीमिटीज आहेत, जिथे हा डिसीज दिसतो, त्या एक्स्ट्रीमिटीजमध्ये मॅसिव्ह अमाऊंटमध्ये स्वेलिंग झालेलं दिसतं, ते टेन्स झालेले दिसतात, टेंडर झालेले दिसतात, त्याचे पेनफुल असतात ते खूप, आणि फुल तुटत असतात. या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या मॅसिव्ह इलिओफेमोरल वेन्स थ्रोम्बोसिस दिसतात. तर याची पॅथोफिजिओलॉजी कशी आहे, वेनोस्टॅटिस ऑकर when blood flow is reduced, when the veins are dilated, and when skeletal muscle contraction is reduced. पहिल्यांदा काय होतं, ब्लड फ्लो हा रिड्यूस होतो, नंतर डॅमेज होतं. डॅमेज कशामध्ये होतं, जे लायनिंग आहे ब्लड वेसलच्या त्याच्यामध्ये डॅमेज होतं आणि क्लॉट फॉर्मेशन तयार होतात. देन फ्लेबायटिस. फ्लेबायटिस कसं होतं, फॉर्मेशन ऑफ थ्रोम्बस फ्रिक्वेंटली अकंपनाइज फ्लेबायटिस विच इज ॲन इन्फ्लामेशन ऑफ द वेन वॉल. तर इन्फ्लामेशन होतं कशामध्ये, वेन्सच्या वॉलमध्ये, त्याला बोलतात फ्लेबायटिस. त्याच्यानंतर होतं पेटलेट ॲग्रिगेट. त्याच्यानंतर काय होतं,
प्लेटलेट ॲग्रिगेट होतात. प्लेटलेट ॲग्रिगेट म्हणजे काय होतात, venous thrombi are aggregated of the platelets attached to the vein wall that have tail-like appendages containing fibrin, white blood cells, and many red blood cells. नेक्स्ट होतं प्लेटलेट ॲग्रिगेट नंतर टेल म्हणजे काय, कॅन ग्रो अँड प्रोपगेट इन अ डायरेक्शन ऑफ द ब्लड फ्लो अँड सक्सेसिव्ह लेअर ऑफ थ्रोम्बस फॉर्म. तर टेलमध्ये काय होतं, हे जे थ्रोम्बस आहे याच्यामध्ये ग्रोथ होते आणि ही ग्रोथ कशाच्या डायरेक्शन होते, ब्लड फ्लोच्या डायरेक्शन होते. ज्याने फ्रॅगमेंटेशन होतं. फ्रॅगमेंटेशन ऑफ द थ्रोम्बस कॅन ऑकर स्पॉन्टेनियसली as it dissolved naturally or it can occur with elevated venous pressure. फ्रॅगमेंटेशनमुळे काय होतं, जो वेनस प्रेशर आहे तो एलिव्हेटेड होतो. आणि रिकॅनलायझेशन म्हणजे काय, हे हा एक ॲक्यूट एपिसोड आहे कशाचा, डीप वेन थ्रोम्बोसिसचा. रिकॅनलायझेशन ऑर रिएस्टॅब्लिशमेंट ऑफ द ल्युमेन ऑफ द वेसल्स टिपिकली ऑकर. देन ह्याच्या असेसमेंट आणि डायग्नोस्टिक फाइंडिंग कसं करणार, पहिले डॉप्लर अल्ट्रासाऊंड करणार. डॉप्लर अल्ट्रासाऊंडमध्ये आपल्याला किती डिग्री ठेवायचं, डॉप्लर अल्ट्रासाऊंड जो ट्रान्सड्यूसर आहे तो 45 to 60 डिग्री अँगल ओवर द एक्सपेक्टेड लोकेशन ऑफ द आर्टरीज अँड अँगल स्लोली टू आयडेंटिफाय आर्टरी ब्लड फ्लो. ज्या ठिकाणी पेन आहे, ज्या ठिकाणी जी व्हेन्स किंवा आर्टरीमध्ये आपल्याला ह्याच्या आधी जे साईन्स दिसलेले त्याच्यामध्ये आपण त्या लोकेशनला डॉप्लर ट्रान्सड्यूसर ठेवणार आणि आतमध्ये काही डिफॉर्मिटीज आहे फाइंड आउट करणार. त्याने कॉम्प्युटर टोमोग्राफी म्हणजे सिटी स्कॅन प्रोव्हाइडेड क्रॉस सेक्शनल इमेज ऑफ द सॉफ्ट टिश्यू अँड व्हिज्युअलाइज द एरिया ऑफ द व्हॉल्यूम चेंजेस टू एन एक्स्ट्रीमिटी अँड कंपार्टमेंट वेअर द चेंजेस टेक प्लेस. तर कॉम्प्युटर टोमोग्राफीमध्ये आपल्याला एक क्रॉस सेक्शन भेटत जातो कशाचा, टिश्यूचा. त्याच्यावरतून आपण फर्दर डायग्नोसिस फाइंड आउट करतो. तर याचं प्रिव्हेन्शन कसं करायचं, ग्रॅड्युएटेड कंप्रेशन स्टॉकिंग्स अप्लाय करायचे पेशंटला. न्यूमॅटिक कंप्रेशन डिव्हायसेस प्रोव्हाइड करायचे पेशंटला. ह्याच्यामुळे काय होतं, न्यूमॅटिक कंप्रेशन डिव्हायसेस आर इन्क्रीज, हे काय करतात, इन्क्रीज करतात ब्लड व्हेनोसिटी कशामधली, व्हेन्समधली, बाय प्रोड्युसिंग द स्टॉकिंग्स. लेग एक्सरसाइजेस ROM मध्ये लेग एक्सरसाइजेस प्रोव्हाइड करायचे थ्रू फिजिओथेरपिस्ट. एनकरेज अर्ली मोबिलायझेशन अँड लेग एक्सरसाइजेस टू कीप द ब्लड सर्क्युलेशन ॲडिक्वेटली. लेग एक्सरसाइजमुळे काय होणार, अर्ली मोबिलायझेशन होणार पेशंटला आणि जे ब्लड सर्क्युलेशन आहे ॲडिक्वेटली पास आउट होणार. कॉम्प्लिकेशन्स काय काय त्याच्यातले, ब्लिडिंग होऊ शकतं, थ्रोम्बोसायटोपेनिया होऊ शकतो आणि ड्रग इंट्रॅक्शन्स होऊ शकतात. याचं मेडिकल मॅनेजमेंट कसं करणार आपण, रिकरंट थ्रोम्बोएम्बोली अँड द पोस्ट थ्रोम्बोटिक सिंड्रोम. नेक्स्ट आहे एंडोव्हॅस्क्युलर मॅनेजमेंट. एंडोव्हॅस्क्युलर मॅनेजमेंट कसं करायचं, एंडोव्हॅस्क्युलर मॅनेजमेंट हे खूप नेसेसरी असतं फॉर DVT when anticoagulant or thrombolytic therapy is contraindicated. The danger of the pulmonary emboli is extreme or venous drainage is also severely compressed that permanent damage to the extremity is likely. एंडोव्हॅस्क्युलर मॅनेजमेंट हे DVTमध्ये खूप इम्पॉर्टंट असतं, कारण की ज्यावेळेस अँटीकोॲग्युलंट अँड थ्रोम्बोलायटिक थेरपी केली जाते, इंडिकेटेड केली जाते, म्हणजे ही थेरपी प्रोव्हाइड करण्यास फिजिशियन अवॉइड करतात, त्यावेळेस आपण एंडोव्हॅस्क्युलर मॅनेजमेंट थेरपी प्रोव्हाइड करतो. Vena cava filter may be placed at the time of the thrombectomy. This filter traps the embolia and prevents the pulmonary emboli. Vena cava filter हे काय, ज्यावेळेस आपण थ्रोम्बेक्टोमी करतो, म्हणजे ज्या ठिकाणी थ्रोम्बस झालेला आहे तो काढायचा असेल थ्रू सर्जरी, त्या सर्जरीला बोलतात थ्रोम्बेक्टोमी.
त्यावेळेस आपण तिथं वेना किंवा फिल्टर अप्लाय करतो. वेना फिल्टर अप्लाय केल्याने काय होतं, जो थ्रोम्बस आहे आपण मोठा काढला कधी कधी काढल्यानंतर पण अजून एक थ्रोम्बस तयार होतो त्या ठिकाणी. तो तयार होऊन परत पल्मनरी एम्बोलिया होऊ नये त्यासाठी आपण तिथे वेना किंवा फिल्टर अप्लाय करतो, जेणेकरून जो थ्रोम्बस आहे तो थ्रू ब्लड फ्लो कुठं जाणार नाही, लंग्स आणि हार्टमध्ये जाणार नाही. देन ओरल कोॲग्युलंट्स आपण प्रोव्हाइड करतो. ओरल कोॲग्युलंट्समध्ये आपण वारफरीन देतो पेशंटला. फॅक्टर 10A इनिबिटर प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामध्ये कुठलं फंडॅपिरिनेक्स हे करतो आपण प्रोव्हाइड करतो. थ्रोम्बोलायटिक थेरपीमध्ये आपण हेपॅरिन प्रोव्हाइड करतो पेशंटला. ते नर्सिंग असेसमेंट कसं करायचं, फिजिकल एक्झामिनेशन करायचं, वेल डायग्नोस्टिक अल्गोरिदम करायचे, सगळे डायग्नोस्टिक जे नंतर डायग्नोसिस आहे ते सगळे रूल आउट करायचे. कोणते डायग्नोसिस DVTमध्ये तयार होणार ॲज अ नर्सिंग डायग्नोसिस. इनइफेक्टिव्ह टेस्ट प्रोसिजर होणार कशामुळे, इंटरप्शन होतो ब्लड फ्लोमुळे. पेशंटला इम्पेअर्ड कम्फर्ट होणार कशामुळे, रिलेटेड टू वॅस्क्युलर इन्फ्लॅमेशन अँड इरिटेशन. रिस्क फॉर इम्पेअर्ड फिजिशियन मोबिलिटी कशामुळे होणार, रिलेटेड टू डिस्कम्फर्ट अँड सेफ्टी परकशन. Deficient knowledge regarding pathophysiology of the condition related to lack of the information and misinterpretation. ज्यावेळेस पेशंटला लॅक ऑफ नॉलेज असतं त्यावेळेस हे डायग्नोसिस, लास्ट डायग्नोसिस या ठिकाणी होतं. नर्सिंग इंटरव्हेन्शनमध्ये काय करणार आपण, पेशंटला कम्फर्ट प्रोव्हाइड करणार. कम्फर्ट कसं प्रोव्हाइड करणार, जे लेग्स आहेत, जे एक्स्ट्रीमिटीज आहेत अफेक्टेड झाले त्याला इलिव्हेट करणार. ग्रॅज्युअल कंप्रेशन अप्लाय करणार. वॉर्म ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करणार पेशंटला. आणि पेशंटला ॲम्ब्युलेशनसाठी म्हणजेच मोबाईलायझेशनसाठी हेल्प करणार. कंप्रेशन थेरपी प्रोव्हाइड करणार. ह्याच्यामध्ये आपण कुठलं देतो, कंप्रेशन, ग्रॅज्युअल कंप्रेशन स्टॉकिंग्स प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे जो ब्लड फ्लो आहे तो इन्क्रीज होतो आणि जे लेग पेन आहे ते कमी होतं. देन पोझिशनिंग अँड एक्सरसाइजेस. आपण पेशंटची पोझिशन, जे लेगची पोझिशन आहे किंवा बॉडीची पोझिशन आहे ती चेंज करतो ॲज पर द पेशंट कन्व्हिनियंट. आणि एक्सरसाइज, पेशंटची लेग एक्सरसाइज आपण पेशंटकडून करून घेतो. कशासाठी, अर्ली मोबाईलायझेशनसाठी आणि जो ब्लड फ्लो आहे तो सफिशियंट अमाऊंटमध्ये फ्लो होण्यासाठी. तर ज्यावेळेस आपण हेल्थ एज्युकेशन देणार त्यावेळेस कुठल्या गोष्टी सांगणार, ड्रग एज्युकेशन देणार पेशंटला किंवा पेशंटच्या रिलेटिव्हला कुठलं ड्रग कोणत्या टाईमला, कोणत्या रूटनी आणि कशाबरोबर घ्यायचं हे सगळं एक्सप्लेन करणार. ब्लड टेस्ट आपण पेशंटला समजून सांगणार. पेशंटला अल्कोहोल अवॉइड करण्यासाठी सांगणार आणि पेशंटला ॲक्टिव्हिटीज करायला सांगणार. लेगची एक्सरसाइज करायला सांगणार किंवा मोबिलायझेशन करायला सांगणार. तर दिस आर ऑल अबाउट दी डीप वेन थ्रोम्बोसिस.